धुळे पोलिसांची मोठी कारवाई। दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत 7 दुचाकी जप्त। धुळे तालुका पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीवर मोठी कारवाई करत 2 चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात। पोलिसांनी धुळे शहरातील दिलदार नगर परिसरातून सापळा रचून सईम अन्सारी आणि जुनेद शाह या 2 अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून तब्बल 2,40,000 रुपये किमतीच्या 7 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या। काही दिवसांपूर्वी जापी गावात झालेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांच्या तपास पथकानं ही धडक कारवाई केली आहे। या कारवाईमुळे धुळे, मोहाडी नगर आणि अमळनेर पोलीस ठाण्यांमधील अनेक गुन्हे उघडकीस आलेत। आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या इतर साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिसांच्या तपास पथकाने सदर दमदार कामगिरी केली आहे। पीआय धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने 7 मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओपन केलेले आहेत। त्याच्यामध्ये सर्वात अगोदर जापी येथील एक मोटरसायकल दिवसा 8 ते 10 वाजेच्या सुमारास चोरीला गेलेली होती, शाईन कंपनीची मोटरसायकल। याच्यामध्ये अतिशय चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता। विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं। त्याच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने चांगली कामगिरी बजावत आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केलेल्या तपासात जवळपास 7 मोटरसायकली त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत। यामध्ये आतापर्यंत 3 गुन्हे ओपन झालेले आहेत। एक धुळे तालुक्याचा आहे, एक मोहाडी आणि अमळनेर पोलीस स्टेशनचा आहे आणि इतरही ज्या 4 मोटरसायकली आहेत त्यांच्याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे। अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। सध्या प्रत्येक व्यक्तीजवळ मोटरसायकल आलेली आहे। मोटरसायकल चोरीपासून बचावासाठी मी नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की जे हँडल लॉक आहे त्याच्याबरोबरच एक एक्स्ट्रा लॉक जे चाकाला लावलं जातं, कमी किमतीचं आहे, 300-400 रुपयापर्यंत जाऊ शकतं, परंतु ते लावण्याची आवश्यकता याच्यामधून दिसत आहे। म्हणजे ते चोरांना ते तोडणं ते अवघड होईल आणि गाडी चोरीला जाणार नाही। याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी। दुसरा मुद्दा अजून एक, गाडीचे इन्शुरन्स हे दरवर्षी रिन्यू केले पाहिजे, कारण किंवा एकाच वेळी 5 वर्षापर्यंतचा इन्शुरन्स तरी विकत घेतला पाहिजे, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे।